सत्ताधारीच लोकांचे बिनविरोध कसे येतात. सबसे बडा रुपया. काही जणांनी एबी फॉर्म गिळले. बिनविरोध निवडणूक आपण म्हणतो तेव्हा ते इलेक्टेड नाहीच, कारण ते इलेक्शनच झालं नाही. एक जागा चोरी करण्याची दिसते. बिनविरोधच आणण्याचं तंत्र विकसित करू, कारण आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. तो माणूस गुन्हेगार ठरत असेल तर तो कशात पुढे येणार. निवडणूक आयोगाने हे मान्य केलेलं आहे की काहीतरी गडबड आहे. त्याला जर पैसे मिळाले असतील तर तो कशाला पुढे येणार. राजकारण जे भ्रष्ट स्वरूपाचं आहे ते असंच होत असते. त्याचा पुरावा नसतो. केवळ पैसेवालेच लोकप्रतिनिधी होऊन वावरतील. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महानगरपालिकाच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि महाराष्ट्रामधलं चित्र तुम्हाला नजरेत आलं असेल की इथं पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघारी घ्यायच्या वेळेस साधारणपणे 68 ते 70 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आणि तेवढे उमेदवार हे बिनविरोध झाले. आता बिनविरोध कुणाचे उमेदवार झाले, तर सत्ताधारी पक्ष जे आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांची सत्ता आहे, त्या भारतीय जनता पार्टीचे 44 उमेदवार बिनविरोध झाले. 22 शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध झाले आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस, जे अजित पवारांचा पक्ष आहे, त्यांचे 2 झाले आणि मालेगावमध्ये असे एक अपक्ष आणि एक मुस्लिम उमेदवार होता, असे 2. साधारणपणे हे 71 उमेदवार बिनविरोध झाले. पण याच्यामुळं एक नवाच पेच निर्माण झालेला आहे. खरं तर बिनविरोध हे पहिल्यांदा होत आहे का? नाही, बिनविरोध अनेक वेळा झालेला आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं बिनविरोध होणं ही पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे या बिनविरोध होण्यामागं काही पैशांचे आर्थिक व्यवहार आहेत का? कुणाचा दबाव आहे का? दबाव तंत्राचा वापर केला आहे का? अशा अनेक शंका कुशंका या संदर्भात घेतल्या गेल्या आणि त्यानिमित्तानं आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक हायकोर्टामध्ये पिटिशन सुद्धा दाखल झालेली आहे आणि राज्य निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा तक्रार दिलेली आहे. तक्रारीची दखल घेतलेली आहे. परंतु आता नेमकं पुढं काय होणार, याचे अर्थ काय आहेत, कायदेशीर लढाई कशी असू शकते, हे आपण समजून घेऊयात. माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. तुम्ही या सगळ्या केसच्या संदर्भामध्ये काम करताय. नेमकं म्हणजे आता बिनविरोध होणं ह्या काय पहिलीच वेळ नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी असे आक्षेप घेतले की अरे बिनविरोध कसं काय, मग नोटा होता, नोटा म्हणजे मतदानाचा अधिकार द्यायचा ना. परंतु राज्य निवडणूक आयोगानं स्पष्टपणे काही निर्देश जाहीर केलेले आहेत की जर उमेदवार एक एक किंवा म्हणजे 2 जर उमेदवार असतील तर नोटा वगैरे ह्या सगळ्या, पण उमेदवारच समोर नसेल तर मग नोटा हा काय उमेदवार असू शकत नाही. परंतु पेच निर्माण झालाय. आता तो कायदेशीर दृष्टिकोनातून कसा आहे हे आम्हाला समजून घ्यायचं. पण सगळ्या कायद्यांमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये खासदार निवडण्याची प्रक्रिया आहे. विधानसभेमध्ये आमदार आणि महानगरपालिकेतून नगरसेवक निवडून येतात. त्या प्रत्येक कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे, हुएव्हर इज इलेक्टेड ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम दॅट वॉर्ड, फ्रॉम दॅट कॉन्स्टिट्युएन्सी, ते त्या लोकप्रतिनिधी म्हणून समजले जातील. आता इलेक्टेड हा शब्द इथे महत्त्वाचा आहे. जेव्हा बिनविरोध निवडणूक आपण म्हणतो तेव्हा ते इलेक्टेड नाहीच, कारण ते इलेक्शनच झालं नाही. आणि मग त्यांना विनिंग कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर करायचं का, हा सगळ्यात मोठा कायद्याचा प्रश्न आहे. कारण कायद्यामध्ये कुठेही अशी बिनविरोध निवडणूक अशी संकल्पनाच नाही आहे. हा एक मुद्दा आहे. पण आता आजपर्यंत बऱ्याचदा असं बिनविरोध आलेले आहेत ना निवडून, त्यावेळी हा कधी पेच किंवा तो हा प्रश्न जो आता उपस्थित करतात, असा प्रश्न कधी उपस्थित नाही झाला. आता जेव्हा 1952ला सगळ्यात पहिली निवडणूक झाली तेव्हापासून आत्तापर्यंत साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी एकूण 24 जण, एकूण 1952 पासून, संख्या चुकत असेल तरी 24-30 आपण धरा, काय असेल ते, तेवढेच जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे बा इतक्या इलेक्शन झाल्यानंतर 30 जण आपण धरू की हे बिनविरोध निवडून आले. मग त्याच्यात कधी कधी उमेदवाराचा मृत्यू झालेला आहे अचानक, हार्ट अटॅकनी किंवा कशा कारणामुळे, आजारपणामुळे. काही जणांनी मग खरोखरच उमेदवारी, कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेव्हा लोक उभे राहायचे नाही, मग काही जण उमेदवारी मागे घेतलेली आहे जेन्युइन पद्धतीने. काही जणांचे अर्ज बाद झालेले आहे आणि त्याच्यामुळे निवडून आलेले आहे. अशा काही तुरळक घटना अपवाद म्हणून तेव्हा घडायच्या आणि त्याच्यातून बिनविरोध उमेदवार निवडून यायचे. कसं होते की एक जागा चोरी करण्याची दिसते काही लोकांना आणि मग घाऊक पद्धतीने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करायचा. मग यावेळेस हा महानगरपालिकेत करून पाहू,
त्याच्या पुढच्या विधानसभेमध्ये करू, मग लोकसभेत करू आणि मग बिनविरोधच आणण्याचं तंत्र विकसित करू, कारण आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. मग एकेकाला 4 कोटी 5 कोटी रुपये द्यायचे आणि उमेदवारी मागे घ्यायला लावायची. हे जर अशा पद्धतीने सुरू राहिलं तर ते मग नजरेत येणार आहे. हे आत्ता नजरेत आलेलं आहे, कारण की विशिष्ट पक्षाचे तुम्ही सांगितलं तसं भाजपचे 50 एक लोकं, शिंदे सेनेचे काहीतरी 22-25 लोकं, अजितदादा गटाचे काय 10-12 लोकं आणि काही अजून लोकं असे निवडून आले. त्याच्यामध्ये सत्ताधारीच लोकांचे बिनविरोध कसे येतात हा प्रश्न आहे. मग आता ते म्हणतात साळसूदपणे, की अशा निवडणुका झाल्या पाहिजे. याच्यातून तर साधेपणा निर्माण होत आहे. लोकांना असे निवडणूक अर्ज मागे घ्यायचे असतील तर चांगलीच गोष्ट आहे. ती तुम्हाला लढायला कोणी आम्ही सांगितलं नाही. असं सुद्धा म्हणतात, की तुम्हाला तर लढायला सांगितलं तर तुमच्या उमेदवारांनी का मागे घेतलं? शेवटी जे म्हणतात, की सबसे बडा रुपया. हं. ते पैशाचा जो धर्म आहे तो वेगळा आहे. कोणाची जात, धर्म काही पण असो. पैशाचा धर्म इतका स्ट्राँगली डॉमिनेट करताय लोकांना, की ते मागे घेतात. मग अशा घाऊक पद्धतीने म्हणजे बल्कनी माघारी घेणं. मग याच्यासाठी पार्श्वभूमी परत पाहिली पाहिजे, की इतकी भांडाभांडी झालेली आहे एबी फॉर्मसाठी. 2-2, 3-3 एबी फॉर्म एका पक्षाचे वाटण्यात आले. काही जणांनी एबी फॉर्म गिळले. त्याच्यावरून मारामारी झाली. काही जणांनी डोळे पांढरे केले, काही जणांनी छाती बडवून घेतली. एवढ्या सगळ्या म्हणजे एवढ्या तीव्र हां, महत्वाकांक्षा होत्या. तीव्र महत्वाकांक्षा असताना उमेदवारी दाखल झालेल्या आहे. अशा वेळेस मग अचानक अशी प्रेरणा बरोबर त्या 3 वाजताच्या आधी, अर्ज माघारी घेण्याच्या 3 वाजताच्या आधी, ही तीव्र प्रेरणा परत कशी झाली? आकांक्षा ही कशी दाबण्यात आली? की हा एक प्रेरणेचाच भाग आहे ना. ही प्रेरणा कशी मिळाली किंवा तुम्हाला अर्ज मागे घ्यायचा आणि सगळ्यांना घ्यायचा आहे. हाच एकच उमेदवार एका विशिष्ट पक्षाचा राहायला पाहिजे. ही शंकास्पद पार्श्वभूमी जी आहे, त्याचा इंटरप्रिटेशन जर कोर्टाने करणं सुरू केलं, तर सरळ-सरळ चोर आपल्या नजरेस दिसतात. आता इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की राज्य निवडणूक आयोगानं ती गोष्ट म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगितलंय, की इथं राजकीय पक्षांनी तक्रारी करून उपयोग नाही. ज्या तुम्ही आता राजकीय पक्षाकडून तक्रारी करताय, की 68-70 ठिकाणी बिनविरोध झालाय आणि आता त्याची न्यायालयीन लढाई सुरू होईल. परंतु निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे, की पक्षाची तक्रार असेल तर त्याला काही किंमत नाहीये. जो उमेदवार होता, ज्याने माघार घेतली, त्याने जर तक्रार दिली, तरच ही तक्रार ग्राह्य धरली जाईल. आता तो तर कोणी ज्याने माघार घेतली तो पुढे येत नाही तक्रार द्यायला. इथं कसं काय स्टँड होणार तुमची केस? नाही, दीपकजी कसं आहे याच्यामध्ये परत कायद्याची बांधिलकी समजून घ्यायला पाहिजे, की ज्यांनी चोरी केलेली आहे, ती गुंडगर्दीच्या दबावाखाली असेल, पोलिसांचा अतिरेकी बळाचा वापर करून असेल किंवा आर्थिक अमिषाखाली असेल. ज्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले त्यांना प्रतिज्ञापत्र तिथं द्यावं लागतं, की मला माझा अर्ज परत घ्यायचा आहे. मी तो स्वखुशीने घेतोय, कोणत्याही दबाव पद्धतीने घेत नाही आहे. माझी स्वखुशी आहे, मला परत घ्यायचा आहे. आता जर असं प्रतिज्ञापत्र दिलं असेल, तर तो माणूस त्या प्रतिज्ञापत्राला बांधील आहे. इंडियन ॲफिडेव्हिट्स ॲक्ट जो आहे भारतीय प्रतिज्ञापत्राचा कायदा, त्याच्यानुसार खोटं प्रतिज्ञापत्र करून एका यंत्रणेची दिशाभूल करणं हा गंभीर गुन्हा आहे आणि मग त्याच्यासाठी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पण शिक्षा होऊ शकते म्हणजे परिस्थितीनुसार. आता जर तो माणूस गुन्हेगार ठरत असेल तर तो कशाला पुढे येणार? आणि त्याला जर पैसे मिळाले असतील तर तो कशाला पुढे येणार? त्यामुळे या सगळ्या व्यवहारामध्ये अ, जो एक काळिमा आहे, तो बाजूला करून, तो पडदा बाजूला करून आपल्याला बघता आलं पाहिजे काय घडलेलं आहे. ते तुमचं अशा म्हणणं पुरावा असा पुढे येणार नाही ना. नाही, तुमचं म्हणणं मला पटलं. म्हणजे ती सुद्धा कायद्याची बाजू आहेच निश्चितपणे. परंतु जर उमेदवार तक्रार करायला येणार नसेल, तर ह्या ज्या तुमच्या तक्रारी आहेत किंवा तुमचे जे आरोप आहेत, ह्याला किती कायदेशीर आधार राहतो? पण आता कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा असेल किंवा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, या दोन्ही कायद्यामध्ये काय आहे, की एकतर हरलेला उमेदवार तक्रार करू शकतो किंवा त्या मतदारसंघातला मतदारसुद्धा तक्रार करू शकतो. त्यामुळे मतदाराची भूमिका वोटिंग करण्यापुरती मर्यादित ठेवलेली नाही कायद्याने. त्यांनी म्हटलं की तुम्हाला जर काही गडबड वाटत असेल त्या निवडणुकीमध्ये तर इव्हन वोटर कॅन अप्रोच द कोर्ट. त्यामुळे मतदारसुद्धा करू शकतात. मतदारांनी पुढे यायला पाहिजे. आता मला तुमच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की मतदारांना त्यांच्या वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये काय गडबडी झाल्या ते माहिती आहे. त्यांच्यासमोर काही जणांसमोर काही घटना कार्यकर्त्यांसमोर झालेल्या असतील, ते सुद्धा मतदार आहेत. त्यांनी खरं तर पुढे यायला पाहिजे. कारण की प्रश्न हा कोणत्या पक्षाचे किती लोकं निवडून आले बिनविरोधात याचा नाही आहे, तर लोकशाही व्यवस्थेचा आहे, यंत्रणेच्या स्वच्छतेचा आहे. आणि ते आपण आत्ताच केलं नाही, तर मग आपण नागरिक म्हणून सगळेजण अपयशी ठरणार. म्हणून मला वाटतं की मतदारांनी सुद्धा तक्रारदार झालं पाहिजे अशा ठिकाणी आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे. आत्ता जी तुम्ही पिटिशन दाखल केली, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे?
कशा पद्धतीनं तुम्ही ही केस स्टँड करताय? आता कायद्याचं तत्त्व परत एकदा नक्की केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयांनी, की एखादी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असेल, तर तुम्ही ती थांबवू शकत नाही. ती निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीबद्दलचे आक्षेप घेऊन पिटिशन वगैरे दाखल करू शकता. त्यामुळे आम्ही ही जी रिट पिटिशन म्हणून केलेली आहे, ती इलेक्शन पिटिशन नाही आहे. निवडणुकीच्या संदर्भातली प्रोसेस आम्ही चॅलेंज केलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही उमेदवाराविरुद्ध याचिका नाही. त्यांना आम्ही प्रतिवादीसुद्धा केलेलं नाही. प्रतिवादी 2च केलेले आहे. एक राज्य निवडणूक आयोग आणि एक राज्य सरकार. आणि याच्यामध्ये प्रथमदर्शनी पुरावा काय आहे आमच्याकडे? तर प्रथमदर्शनी पुरावा हाच आहे, की अ, राज्य निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी मान्य केलं काहीतरी गडबडी झालेली आहे म्हणून आम्ही चौकशी समिती लावलेली आहे. तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांचे अहवाल मागवून त्याचा ॲनालिसिस करून ते चौकशी अहवाल तयार करणार. आता आमचं एवढंच म्हणणं आहे साधं, की तुम्ही ऑलरेडी चौकशी समिती नेमलेली आहे. मग ती चौकशी समिती न्यायालयाच्या अ, अधिपत्याखाली, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ती चौकशी झाली पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यांनी हे सुद्धा मान्य केलेलं आहे एक प्रकारे, की काही उमेदवारांवर दबाव आले असतील, तर आम्ही त्याच्या संदर्भातली चौकशी करू आणि तोपर्यंत आम्ही तिथल्या निवडणुकांचे विजयी उमेदवार जाहीर करणार नाही लेखी स्वरूपात. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोणतेही बिनविरोध उमेदवार असे जाहीर केलेले नाही, की विजयी उमेदवार म्हणून. मग आता ती सुद्धा आमची मागणी आहे, की तसं असेल तर चौकशीचा अहवाल न्यायालयासमोर येईपर्यंत त्यांची विजयी उमेदवारी म्हणून जाहीर करू नका. आता हे ऑलरेडी म्हटलेलंच आहे स्टेट इलेक्शन कमिशननी, ते आम्ही मागतोय. आता तिसरी प्रेयर महत्त्वाची आहे. ती अशी आहे, की मिनिमम वोट शेअर अशी एक संकल्पना आहे. परदेशात अनेक ठिकाणी जेव्हा असे प्रसंग झाले, की बिनविरोध निवडून यायला लागले लोकं, तेव्हा त्यांनी ठरवलं, की मिनिमम वोट शेअर म्हणून ठरवलं पाहिजे. त्यांनी मग तेव्हा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह या संकल्पनेला महत्त्व दिलं. सगळ्या कायद्यांमध्ये जर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हच्या द्वारे लोकशाही असं म्हटलेलं असेल, तर मग तो इलेक्ट झाला का हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, की कोणीच उमेदवार नसेल, एकच जण शिल्लक राहिला असेल, त्याच्या विरुद्ध कोणी नसेल, तरी ती निवडणूक कंडक्ट करायची. त्या एकट्या माणसाचा जो उमेदवार आहे, त्याचं एकट्याचं मत पडलं तरी चालेल, पण मतदान एक तरी झालं पाहिजे. आणि ते मतदान होऊन मग त्या माणसाला तुम्ही विजयी जाहीर करा. आता नोटाचा जो प्रश्न आहे, नन ऑफ द अबोव्ह, नन ऑफ द अबोव्ह मतं जे पडले, त्याचं व्हॅल्युएशन काय करायचं? त्याच्या संदर्भात वजाबाकी, बेरीज काय करायची? म्हणजे ते कशात काहीच नाही आहे. ते फक्त मतदान एवढं नोटाचं झालं, एवढाच सध्या उल्लेख असतो. त्या मतदानांची नोटाच्या मतदानाची कुठेही व्हॅल्यू ॲडिशन होत नाही. मायनस, सबस्ट्रॅक्शन काहीच होत नाही. तर मग त्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका पेंडिंग आहे, की नोटाच्या मतांचं महत्त्व काय? त्यांचं अस्तित्वाचं काय आहे? तुम्ही मोजमाप कसं करणार आहे? आणि मग तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टात उपस्थित झाला आहे. आता अनेक लोकांनी तुम्ही पाहिलं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून तर शिवसेना, मनसे सगळ्यांनी नोटाबद्दलचे विषय, सामान्य माणसांनी पण अनेक व्हिडिओ त्याच्यावर केले, आपली मतं Facebookवर लिहिले, Twitterवर लिहिले. पण एक गोष्ट सगळेच जण विसरत आहेत, की मतदान हा मूलभूत हक्क नाही. मतदान हा केवळ एक स्टॅच्युटरी म्हणजे कायदेशीर हक्क आहे. कायदेशीर हक्क जेव्हा असतो, तेव्हा त्याबद्दलचा कोणताही पार्ट म्हणजे मतदानच मुळात कायदेशीर हक्क आहे, मूलभूत हक्क नाही. तर मग नोटाचा अधिकार हा मूलभूत हक्कांचा भाग कसा असू शकतो? होऊच शकत नाही. ते सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागणार आहे. आणि तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल, की जर मतदानाला मूलभूत हक्क असं म्हटलं एकदा, की मग नोटा पण मूलभूत हक्काचा भाग होईल. आणि एकदा मतदान हा मूलभूत हक्क झाला, तर सरकारवरच्या प्रचंड जबाबदाऱ्या वाढणार आहे, की प्रत्येक मताला मूलभूत हक्क म्हटल्यावर मग त्याचं संरक्षण करणं, त्या माणसाची व्यवस्था करणं, त्याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही अशी यंत्रणा उभी करणं आणि पोलिसी कायद्यामध्ये सुद्धा इंडियन पिनल कोडसारखं जे आता BNSS म्हणतो आपण, त्या कायद्यांमध्ये सुद्धा बदल करणं, त्याबद्दलचा जर कोणाचं मतदान कोणाला करू दिलं नाही, खोटं केलं, चुकीच्या माणसाने केलं, तर मग त्याच्याबद्दलची शिक्षा काय याची सगळी शहानिशा करून कायद्यात सुद्धा तशा तरतुदी कराव्या लागतील, जर त्याला आपण मूलभूत हक्क हा दर्जा दिला तर. सध्या मतदान हा मूलभूत हक्क नाही. तो वैधानिक अधिकार आहे. अवैधानिक आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणालात, की राज्य निवडणूक आयोगाने ही सगळी चौकशी समिती वगैरे नियुक्त करून याची चौकशी होणार आहे. हं. तुमच्याकडूनही काय म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातले जे पदाधिकारी आहेत, अविनाश जाधव असतील, ते असतील किंवा शिवसेना उभाटा गटाच्या सुषमा अंधारे असतील, त्यांनी काही पुरावे पोस्ट केलेले आहेत Facebookवरती किंवा त्यांच्या पोस्टमध्ये WhatsAppवरती वगैरे फिरतात ते,
या पुराव्यांना किती आधार आहे किंवा हे पुरावे तुमच्या पिटिशनच्या बरोबर ग्राह्य धरलेले आहेत का? किंवा कशी मांडणी तुम्ही करताय? हे बघा, आम्ही आहे ना कोणत्याही उमेदवाराविरुद्ध पिटिशन केलेली नसल्यामुळे या पुराव्यांपेक्षा आम्ही एवढंच म्हटलेलं आहे, की प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाने हे मान्य केलेलं आहे, की काहीतरी गडबड आहे. चौकशी समिती त्यांनी नेमलेली आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे ते पुरावे कोणतेही मांडलेले नाही, पण ते पुरावे मांडता येऊ शकतात. आता एव्हिडन्स ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये तरतूद काय आहे, की कोणताही व्हिडिओ तुम्हाला कोर्टात सबमिट करायचा असेल, तर तो बनावट नाही, त्याच्यामध्ये एडिट केलेलं नाही, मॉर्फ केलेला नाही, हे सगळ्यांचे सर्टिफिकेट घ्यावं लागतील. तेव्हा त्याला पुरावा म्हणून व्हॅल्यू प्राप्त होईल आणि मग तो दाखल करता येईल आपल्याला. मग आता जो अविनाश जाधव मनसेचे नेते आहेत, त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, त्याचं महत्त्व याच्यासाठी होऊ शकते पुरावा म्हणून, की जर त्याचं सर्टिफिकेट घेतलं, की तो पूर्ण व्हिडिओ अखंड आहे, त्यात कोणताही व्हॉईस ओव्हर किंवा काहीच टाकलेलं नाही, एडिटिंग केलेलं नाही आणि मग आपण हे दाखवू शकलो, की तो जो माणूस उमेदवार आहे, मला वाटते तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार आहे शिवसेनेचा. तो पोलिसांसोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्याच्या तिकडे जाताना दिसतो. मग नंतर तो विथड्रॉ झालेला आहे. त्यांनी विथड्रॉ केलं आपलं नॉमिनेशन. ही जी सगळी पार्श्वभूमी आहे, ही आपण तेव्हा दाखवू शकतो, जेव्हा त्याला व्हिडिओला पुरावा म्हणून पहिले मान्यता मिळवावी लागेल. बरं. नाहीतर मग काही जणांचे प्रतिज्ञापत्र करता येतील, पण मग प्रतिज्ञापत्र केलं तरी काय होते, की प्रतिज्ञापत्र तर आपण हजारो जणांचे करून करून घेऊ शकतो. कोर्ट म्हणेल, की तुम्ही काय कोणाचे पैसे देऊन पण प्रतिज्ञापत्र कराल. त्यामुळे खरोखरची घटना माहीत असलेले लोकं हे पाहिजे आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जसं विधानसभेत सांगितलं होतं, की मी रात्री हुडी घालून जायचो. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचो आणि सूर्य उगवण्याच्या आधी घरी परत यायचो. तर राजकारण जे भ्रष्ट स्वरूपाचं आहे ते असंच होत असते. त्याचा पुरावा नसतो. ते भ्रष्टाचार करणाऱ्या माणसांनी सांगितल्याशिवाय उघडच होत नाही. त्यामुळे या संदर्भातले पुरावे असणं खूप कठीण आहे. एक राजकीय स्वरूपाचा नियोजित भ्रष्टाचार या बिनविरोध निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येत आहे. हे जर पेव वाढत गेलं, तर उद्या पैसे आहे त्यांनी निवडणुका जिंकायच्या आणि पैसे नसतील त्यांनी लोकप्रतिनिधी ते होऊच शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण होणं, हे संमिश्र व्यवस्था आणि संमिश्र आर्थिक परिस्थिती जिथे भारतामध्ये आहे, की काही लोकं खूप श्रीमंत आहे, एक मोठा वर्ग मध्यम वर्ग आहे आणि एक खूप मोठा वर्ग गरीब आहे. इथे केवळ पैसेवालेच लोकप्रतिनिधी होऊन वावरतील, अशी भीती निर्माण झाली आहे. हे होते हसीम सरोदे, प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत आणि या पिटिशनचे ते वकील पण आहेत, जी आता हायकोर्टामध्ये दाखल झालेली आहे. नेमकं काय होणार आहे? कशा पद्धतीनं हा लढा असू शकतो? बिनविरोध निवडून येणं आणि त्याचा पेच निर्माण होणं. बघा म्हणजे पूर्वी सुद्धा बिनविरोध येत होते, परंतु हा प्रश्न कधी उपस्थित झाला नाही. परंतु एकाच निवडणुकीमध्ये एकदम 60-70 लोकं बिनविरोध होतात आणि ते ठराविक म्हणजे सत्तेतल्याच पक्षांचे कसे काय होतात? हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यामुळं आता हे सगळे कायद्याची लढाई उभी राहतीये. परंतु ॲडव्होकेट सरोदे जसं म्हणाले, की राजकीय ही सगळी षडयंत्र होत असताना, राजकारण होत असताना, त्याचा पुरावा सादर करणं हे फार मोठं आव्हान आहे आणि ते लोकशाही समोरचं आव्हान आहे. आता लोकशाही टिकवण्यासाठी ही लढाई सुरू ठेवण्याचं काम अनेक स्तरावरती सुरू आहे. सरकारी किंवा सत्ताधारी पक्षातले लोकंसुद्धा याला लोकशाहीचीच लढाई म्हणतायत. बिनविरोध होणं हा काही गुन्हा नाही. समोरच्या व्यक्तीने जर त्याचा उमेदवारी अर्ज मागं घेतला, तर त्याची ती इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही कोर्टासमोर कसं सादर करणार हे सगळं मोठं आव्हान आहे. त्यामुळे लोकशाहीचाच तो पण भाग होतो. त्यामुळे ही लोकशाहीची लढाई फार गुंतागुंतीची झालेली आहे. आपण या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत, ते तुमच्यापर्यंत नियमितपणे आणत राहू. तुम्ही फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज पुणे.